हॅलो गाईस, तर आज आपण कोणता विषय बोलणार आहे? तर विषय म्हणला तर रियालिटी रियालिटी ऑफ ऑल एक्झाम्स. आणि सेकंड गोष्ट म्हणलं तर आपण काय बोलणार आहे? सेकंड गोष्ट म्हणलं तर हाऊ टू क्रॅक इझिली हाऊ टू क्रॅक इझिली. सगळ्यात पहिले रियालिटीमध्ये सांगा. फर्स्ट म्हणलं तर आपल्याला एक्झाम विषयी काय माहित पाहिजे. सो आपल्याला आता थोडंसं वाटेल की खूपच वेगळं बोलतोय. फर्स्ट माहित पाहिजे एक्झाम विषयी काय सिलेबस. सेकंड गोष्ट माहित पाहिजे की सिलेक्शन किती. थर्ड गोष्ट म्हणलं तर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन तर जर या तीन गोष्टी माहित असल्या तर आपलं काय म्हणतो त्याला सगळ्यात पहिले सिलेबस मध्ये म्हणजे काय मोर वेटेज कोणतं चॅप्टर आहे, कोणत्या म्हणजे जे असेल ते मोर वेटेजचं काय टॉपिक आहे त्या गोष्टी माहित पाहिजे. सिलेक्शन रेशो माहित पाहिजे की किती कॉम्पिटिशन आणि सिलेक्शन किती होता. सगळ्यात पहिले आपण काय तर काय तर आता मी काही असं घाबरत नाही, पण जे रियालिटी ती रियालिटी जेडब्ल्यूचं म्हणलं तर काय 16 लाख मुलं बसतात आणि सिलेक्शन किती होतात. एक्झाम्पल धरलं तर 16,000च होतात. आपण रेशो काढायसाठी 1 2 3 1600 मधून फक्त 16 जण लागतात. जर आपण काढलं तर 1,000 मधून एक जण लागतो. 1,000 मधून एक जण लागतो आय आय टी ला. तर गोष्टीचा विचार करा की किती मोठं कॉम्पिटिशन असेल. 1600 मधून आय होप सो काहीतरी चुकलेलं घ्या. 16,000 हा 100 जणांमधून एक जण लागतो. सॉरी 100 जणांमधून एक जण लागतो. हा 100 जणांमधून एक जण लागतो. ओके. तर विचार करा कॉम्पिटिशन खूप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आपल्याला या गोष्टीचा विचार करायचा की जर कॉम्पिटिशन असलं तेव्हाच कोणताही एक्झाम देण्यामध्ये मजा येते. आता जसं जे ठीक आहे एवढं झालं. तर रियालिटी या एक्झामची म्हणलं तर सिलेबस सगळ्यात पहिले माहित पाहिजे. सेकंड गोष्ट सिलेक्शन किती आहे, कॉम्पिटिशन किती. जर कॉम्पिटिशन असलं तेव्हाच आपल्याला मजा येईल एक्झाम द्यायला म्हणलं तर मजा येईल. सेकंड गोष्ट सिलेबस माहीत झाल्यानंतरच आपलं सिलेक्शन चांगल्या पद्धतीने होईल. चांगली रँक येईल आपल्या ऑल इंडियामध्ये. त्या गोष्टीचा विचार करू. आणि आता मी दुसरं सांगतो की हाऊ टू क्रॅक इझिली. आता इझिली क्रॅक कशी करायची. फर्स्ट गोष्ट म्हणलं तर इझिली जर क्रॅक करायची असेल तर फर्स्ट गोष्ट म्हणलं तर काय असते. फर्स्ट गोष्ट क्लिअरिटी पाहिजे. एक्झाम विषयी. आपण एक्झामची कोणत्या एक्झामची तयारी करतोय. वर्ल्ड टफेस्ट एक्झाम टॉप 10 मध्ये आपण ज्या ज्या एक्झामची तयारी करत असेल ते सगळे मला तरी वाटतं टॉप 10 मध्ये असेल. टॉप 10 एक्झाम मध्येच एक्झामचीच तयारी करत असेल जसं म्हणलं तर एक्झाम्पल देतो. सी अँड सो ऑन एवढ्या एक्झामची तयारी करतो टॉप 10 मध्येच आहे. तर क्लिअरिटी पाहिजे. आपण ज्या एक्झामची तयारी करतोय त्या एक्झाम वर्ल्डचा टफेस्ट एक्झाम आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले काय पाहिजे. क्लिअरिटी पाहिजे की आपण ज्या एक्झामची तयारी करतोय ती एक्झाम वर्ल्डमध्ये सर्वात हार्ड आहे. तर आपल्याला काय गोष्ट सगळ्यात पहिले तर या एक्झाम जर क्लिअर करायची असेल तर फर्स्ट गोष्ट मोबाईल सोडावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणलं तर कोणतंही व्यसन नकोय. या दोन गोष्टी सोडल्या तुम्ही तरच तुमची काय एक्झाम क्रॅक होईल. इझिली क्रॅक होईल एक्झाम. ह्या एक्झाम काही हार्ड नसतात. याच्यात क्वेश्चन जो सॉल्व्ह करतो ते पण तुमच्या वयाचा स्टुडंट असतो. तो पण काही असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नसतो. तो पण त्या व्यक्तीमध्ये काय असतं सगळ्यात फर्स्ट म्हणलं तर काय असतं. त्या व्यक्तीमध्ये डिसिप्लिन असतं. दुसरं डेडिकेशन असतं. थर्ड गोष्ट काय असते कन्सिस्टन्सी असते. या तीन गोष्टी असतात तेव्हाच ते एक अल्लाद एक्झाम क्रॅक करतो. ज्या प्रकारे आपण जर प्रत्येक ऑल इंडिया रँक अंडर 100 मध्ये पाहिली तर कोणत्याही स्टुडंटकडे मोबाईल नसतो. मोबाईल सोडतात डायरेक्ट. कारण ह्या एक्झाम इतक्या टफ एक्झाम आहे. वर्ल्डचा टफेस्ट एक्झाम आहे. विचार करा थोडासा. तर त्या एक्झामसाठी तुम्हाला ह्या तीन गोष्टी आल्याच पाहिजे आणि ह्या गोष्टी सोडलीच पाहिजे.
तेव्हाच तुमची एक्झाम क्रॅक होईल आणि ती पण इझिली क्रॅक होईल. जर तुमच्यात डिसिप्लिन असलं तर इझिली क्रॅक होईल, डेडिकेशन असलं तर सेम सो ऑन. तर या गोष्टीचा विचार करा. सगळ्यात पहिले मोबाईल सोडा, कारण हा सोशल मीडिया हा माणसाला काय करतोय, एक स्टक करतोय त्याला स्वतःला. जर आपण एक एक उदाहरण देतो की टेलिग्रामचे फाउंडर जर बघितले तुम्ही, त्यांचं नाव नाही माहिती, टेलिग्राम फाउंडर, ज्या व्यक्तीनं सर्वाला एका काय म्हणतात ऍपमध्ये गुंतवलं, तोच व्यक्ती कधीच मोबाईल वापरत नाही. या गोष्टी विचार करा. तर का? कारण त्यांचं माइंड लेवल त्या त्या सॅटिस्फॅक्शन राहतं त्यांना, की सॅटिस्फॅक्शन त्यांना असं मोबाईलचं एवढं बारीक सॅटिस्फॅक्शन नाही पाहिजे. तर त्यांना खूप सारा काय मनी कमवायचा असतो. तर एक सॅटिस्फॅक्शन आपल्याला सगळ्यात भारी गोष्ट कोणती, तर आपल्याला आपण दिवसातून जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करू, या गोष्टीसाठी सॅटिस्फॅक्शन आलं पाहिजे. मी जी एक्झामची तयारी करतोय ती एक्झाम माझ्याकडून क्लिअर झालीच पाहिजे. या गोष्टी डेडिकेशन पाहिजे. तर या गोष्टी असल्या तेव्हाच आपली इझिली क्रॅक होईल. तर सगळ्यात फर्स्ट जर माझ्याकडून जर कोणती गोष्ट सांगायची असेल तर सगळ्यात फर्स्ट म्हणलं तर तुम्ही या गोष्टीचा काय करा, त्याग करा आणि सोशल मीडियापासून दूर जा. फक्त एक्झाम विषयीच विचार करा. एक्झाम क्रॅक झाल्यानंतर तुम्ही मोबाईल घ्या, काय जे जेव्हा वापरायचं ते वापरा, पण एक्झामवर फुल्ली डेडिकेटेड राहा. तेव्हाच कोणती एक्झाम क्रॅक होईल. आणि मोबाईल तुम्ही म्हणताय की ऑनलाईन लेक्चर राहील, तर ऑनलाईन लेक्चर फक्त काय करा, लेक्चर पुरता मोबाईल वापरा. नंतर रील, कोणाचा फोन, कोणाची चॅटिंग, कोणाचं काय जे असेल त्या गोष्टी सगळ्यात त्यागला पाहिजे. कारण तुम्ही 2 वर्ष, 2 ते 3 वर्ष जर सोडलं सगळं, तर तुम्हाला काय एक्झाम्पल देतो, IIT भेटेल. जिंदगीभरसाठी IITN हा टॅग लागेल, म्हणजे डायरेक्ट तुमची परिस्थिती बदलून जाईल. IITN म्हणलं तर विषय संपला, कोणी पुढे बोलतच नाही काही. तुम्ही एम्स दिलेला असले तर आता ठीक आहे, ते नीटचा काय थोडाफार घोळ चालू आहे आजकाल, तर त्या गोष्टीवर विचार करा. पण IIT हा जर टॅग एकदा भेटला तर माणसाची लाईफ सेट होऊन जाते. इंडियामध्ये नाही तर पुऱ्या वर्ल्डमध्ये IITचा खूपच नाव आहे. सो थँक यू. एवढंच बोलणं, मला इझिली क्रॅक करायचं असेल तर या गोष्टी सोडा. बस एवढंच माझं मोटो आहे. सो थँक यू.